भर दिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, परिसरातील शेतकरी भयभीत. ठेंगोडा परिसरातील घटना. बागलाण तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील अहिल्यानगर येथे काल भर दिवसा दुपारी 3 वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार झाली. या दिवसाढवळ्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून शेतकरी भयभीत झाले आहेत. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर येथील मेंढपाळ कैलास शिवाजी ढेपले हे मेंढ्यांना नदीवर पाणी पाजण्यासाठी गेले असता अचानक तिथे बिबट्याने मेंढीच्या कळपावर हल्ला चढवला. या हल्ल्यात एक मेंढी जागीच ठार केली. मेंढपाळ बिबट्यापासून 10 फूट अंतरावर होते. मेंढपाळ कैलास ढेपले याने आरडाओरडा केल्याने थोडक्यात बचावले. आरडाओरडा ऐकून बिबट्याने तेथून धूम ठोकली व झाडांच्या मध्ये पसार झाला. त्यांना सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली. याबाबत नागरिकांनी वनरक्षक राहुल बच्छाव यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झालेल्या घटनेचा पंचनामा केला. यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकच मागणी केली की या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या 4-5 घटना झाल्या व आज भरदिवसा मेंढपाळीच्या समोर मेंढी ठार केली आहे. मागच्या झालेल्या घटनेमुळे वेळीच ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असता पण वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. तसेच एका महिन्यात अनेक जणांना बिबट्या दिवसा दिसून येत आहे व येथील शाळेतील विद्यार्थी शाळेत जात असताना याच मार्गाने आराई गावात शिक्षणासाठी जात असतात व मेंढपाळ शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी रविवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 8 वाजता पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले व कैलास शिवाजी ढेपले यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आराई गावातील पोलीस पाटील कारभारी भदाने उपस्थित होते व ठेंगोडा अहिल्यानगर येथील गावातील नागरिक हरिभाऊ भास्कर, बाजीराव वानले, सतीश वानले, भारत वानले, शशिकांत जाधव, नाना फट्टांगडे, केशव सोनवणे, शरद पल्हाड, लक्ष्मण मोगरे, पंकज झाडे, शरद झाडे, राजेंद्र भोसले, शिवाजी ढेपले आदी मेंढपाळ व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागाने इथे म्हणजे नदीमध्ये मेंढ्या तारण्यासाठी आले असताना मेंढीवरती बिबट्याने हल्ला केला. वन विभागाने याची तातडीने दक्षता घ्यावी आणि लवकरात लवकर पिंजरा लावण्यात यावा ही विनंती. ठेंगोडा गावाचे ठेंगोडा शिवारातील अहिल्यानगर येथील कैलास शिवाजी ढेपले मेंढपाळ सदर आरम नदीमध्ये मेंढ्या चारत असताना बिबट्याने मेंढीवरती हल्ला केला. मेंढी जखमी केली, त्याच्यावर बी हल्ला केला. नंतर मेंढी मयत झाली. तरी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची सोय करावी, कारण आजूबाजूला झाडझुडपे आहेत, लोकांना बी त्रास आहे. रात्री बी एका व्यक्तीला दिसला बिबट्या, तरी वन विभागाने तात्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था. दररोज बिबट्या दिसतोय, कुठं ना कुठं बिबट्याचा वावर आहे आणि छोटे मुलं आहे शेतकऱ्यांचे, बंदोबस्त करण्यात यावा. त्याचा बंदोबस्त केलाच पाहिजे, पिंजरा लावला पाहिजे. भर उन्हात दुपारी जर बिबटा येत असेल तर रात्रीचा तर विषय राहिलेलाच नाही. आणि त्याच्यात सरी मेंढपाळ पाणी येऊ शकते ना, आणि तर नदीवर पाणी पिण्यासाठी, पाणी भरण्यासाठी महिला लहान मुलं कंटिन्यू येत त्याच्यात असतात. रात्री 9 वाजता येतं का 8 वाजता येतं. आता शाळा चालू होत आहे. आता शाळा चालू होत आहे. काही टायमाला लहानले पोरं सोरं मेंढराई पण राहते, अशाने माणूस राहते गटकावर उद्या पाणी पाजू तरी बी ते लक्ष यांनी लक्ष घेतलं पाहिजे. तात्काळ 15 जून पासून मुलांची शाळा चालू होत आहे ना, शाळेसाठी पण विद्यार्थ्यांचं पण रक्षण झालं पाहिजे. रस्ता आहे ना, जाण्या येण्याचा रस्ता आहे. लहान मुलं जातात. फटाकडे लावूच नका.